पूर्वीपासून कुणाची आहे? शिवसेना काय त्या शिंदेची आहे का? काय संबंध आहे शिंदेचा? असंच जर काम चालू राहिलं आणि जर PMRDA मध्ये सुद्धा असंच हस्तक्षेप होत राहिला तर ज्यांना पद दिले, ज्यांनी शिवसेनेचं वाईट केलं आहे त्यांचं सर आतापर्यंत वाईट झाल्याशिवाय राहणार नाही आहे. खडकवासला शिवसेनेवरती कुठलाही परिणाम या फुटीचा झालेला नाहीये. हे शिवसेनेत होते त्यावेळेस ते कडवा शिवसैनिक होता की हा भडवा झालेला आहे. एकनाथ शिंदेंना खडकवासल्याने पूर्णतः नाकारल्याचं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळं भाजपला जर रोखायचं असेल खडकवासल्यामध्ये तर त्याला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कसब्यामध्ये जो कसबा भाजपचा बालेक किल्ला होता त्या बालेक किल्ल्यामध्ये शिवसेनेने त्यांना असा सुरुंग लावला की त्यातून भाजप अजून सावरलं नाहीये. पण ह्या इलेक्शनमध्ये भाजपचे किती पडतात ही खऱ्या अर्थाने बघण्याची एक बाजू आहे. हा काही लोक समोर ठेवून त्या ठिकाणी आराखडा बनवला होता. सर्वसामान्यांचं हित त्या आराखड्यामध्ये कुठेही आपल्याला दिसून आलं नाही. तसं पाहिलं तर आमच्या शिवसेनेमधनं कोण जास्त करून असं काय बाहेर गेलेलं नाहीये. कोण एक दोन अपवाद वगळता खडकवासला मतदारसंघाने राष्ट्रवादीला नाकारलेले.